मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सकाळचे वाजलेले आहे 4:30. 2024 मधला हा पहिला ब्लॉग असणार आहे आपला मॉन्सूनचा. आणि आजचं डेस्टिनेशन पण तेवढंच जबरदस्त आहे एकदम. तर आज आपल्यासोबत अजून 3 जण आहेत, ओंकार, कुणाल आणि भूषण. आता ओंकारला पिक करू आपण पहिले. शुभ प्रभात. त्याला बसल्या बसल्या कशाचं टेन्शन असेल. 3.5 तास दाखवतोय बोलला. असं होतं चला. चला, सकाळचे 5 वाजलेत आणि एवढं सुंदर असं आकाश दिसतंय ना. तर मित्रांनो, भूषण आणि कुणाल आपल्याला भेटलेले आहे. वातावरण आजचं 1 नंबर आहे, बघू शकता तुम्ही. 1 नंबर. यासाठीच केला होता 8 तास. सुंदर. कुणाल कुठे गेला? कुणाल खेमू आपले चहा घेत नाही, ते फक्त कॉफी घेतात, त्याच्यामुळे गेलेत तिकडे. मौसम है बड़ा कातिल. भूषण, झाली का झोप? झाली, थोडी झाली पण झाली. आला का? अच्छा, लोक मग गाडी येतं. तर मित्रांनो, आपल्या आजच्या स्पॉटला जाताना आपल्याला मध्ये एक रस्त्यात एक सुंदर असा घाट लागतो. तुम्हाला माझ्या मागे असलेल्या दृश्यावरून कळालेच असेल की हा वरंदा घाट आहे. आपल्याला एक असं छान हॉटेल भेटलेलं आहे. काही किंमत नाही, पण मला आनंद फार वाटतो. वा, तर मित्रांनो, आपण सध्या वरंडा घाटात आहे आणि माझ्या बाजूला सगळेजण आपले आजचे साथीदार उभे आहे. सगळे आजचे ना, आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहणार. श्रीराम, हम तुम्हारे साथ है. व्ह्यूचा आस्वाद. अरे बाप रे, एवढ्या लवकर 2च मिनिटात बघा व्हॅली पूर्ण दिसेनाशी झालेली आहे. किती छोटे छोटे पिल्लू होते ते. सुंदर नजारा वरंडा घाटाचा. मित्रांनो,
नाणेमाची गावामध्ये आल्यावर तुम्हाला इथे नाणेमाचीचा बोर्ड दिसेल. नाणेमाचीच्या बोर्डच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला एक डोंगरावर वाट जाते. या साईडला तिथून ट्रेल हा स्टार्ट होतो. इथे तुम्ही रोड साईड गाडी पार्क करू शकता. आपल्याला आता इथून एक अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक आहे. तर आपण ट्रेक स्टार्ट केला आहे आता. अतिशय सुंदर असा रस्ता आहे. शक्यतो जर तुम्ही नवीन असेल, फर्स्ट टाईम असेल, तर गावातल्या कोणाला तरी सोबत घ्या. 200-300 रुपये द्यावं लागतं. तर मग ठीक आहे, वाट चुकण्यापेक्षा केव्हा पण योग्य. और भूषण जी. जी सर जी, बहुत मजा आ रहा है यार आपके साथ. आपने बहुत बेस्ट ट्रिप प्लान किया. बहुत आनंद आने वाला है. आशा करते हैं अभी वाटरफॉल देख के और मजा आएगा हम सबको साथ में. गाढव कडा असं नाव आहे या कडाला. आत्ताच आपल्याला आपले जे गाईड दादा आहे आजचे, संपत दादा, संपत काकांनी सांगितलं आपल्याला गाढव कडा असं नाव आहे. ट्रेक लेवल नॉर्मल आहे. तर मित्रांनो, नाणेमाची वॉटरफॉल हा जो धबधबा आहे हा खूप प्रसिद्ध आहे. पुण्यापासून आपण आलोय 150 किलोमीटर अंतरावर अप्रॉक्सिमेटली. यायला एक 3.5 ते 4 तास लागतात. आणि हा जो ट्रेक आहे एक मॉडरेट लेवलचा आहे सध्या तरी. हा पूर्ण जंगल ट्रेक आहे. तिथे तुम्हाला भाताची शेती पण बघायला भेटेल. वर्षावन में आपका स्वागत है. आप देख सकते हो धीमे धीमे बारिश हो रही है और हम इस बारिश का लुत्फ उठाते हुए इस ट्रेक की ओर चल रहे हैं. घनी वादियाँ और ये जंगल सबको ही पसंद आते हैं. आप भी आइए और मौज उठाइए. पावसाळी बेडूक की प्रजाति में हम भी शामिल हैं क्योंकि हम पूरा साल काम जो करते हैं. एकदम थ्रिलच आहे. आता हा जंगलाचा ट्रेक सुरू झालेला आहे आणि श्रीरामचं स्वागत केलं आहे 15 पावसाची किड्यांनी. हा ट्रेकचा रस्ता पूर्ण जंगलातून जातोय. धबधब्याचा आवाज सुरू झालाय. आवाज आलाय का तुम्हाला धबधब्याचा? कडक कंप्लीट घामाघूम झालेलो आहे. अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपल्याला हा व्ह्यू बघायला भेटतोय. आपण आता खाली उतरतोय. बघूयात तो धबधबा नेमका आहे कसा. चला मित्रांनो. अरे बाप. यांचे चेहरे पाहून तुम्हाला कळलं असेल की व्ह्यू कसा आहे. आता बघा व्ह्यू कसा आहे. बापरे, कमाल, बहार आणि बेमिसाल आहे नाणेमाचीचा धबधबा. आणि हे त्याचं पांढरं शुभ्र पाणी. वाव, बियॉन्ड माय वर्ड्स. किती मोठा धबधबा आहे बघा. वाव. आणि ही त्याची व्हॅली. कमाल. किसी ने क्या खूब कहा है, जिंदा तो सभी है पर जी कितने रहे. एक तो असा मध्ये व्ह्यू पॉइंट येतो. तिथे आपण थांबलो होतो. आता थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढले. बट आता जे मेन अट्रॅक्शन आहे, जो वरचा मोठा जो धबधबा आहे, वॉटरफॉल आहे, तर त्याच्या बेसला चाललोय आपण आता. तुम्हाला धबधब्याचा आवाज ऐकू येत असेल. इथे वाईब आहे बॉस.
अगदी मला तर हे बाहुबली मधल्या सारखंच दृश्य दिसतंय. लिटरली मी क्लोज आहे त्या वॉटरफॉलच्या. कडक जबरदस्त. थोडा पाऊस आहे पण एक नंबर मजा येते. इमॅजिन नाही करू शकत एवढ्या फोर्सनं वरतून पाणी येतंय. हा अनुभव शब्दात न वाटता येणार आहे मित्रांनो. आपला ट्रेक फायनली कंप्लीट झालेला आहे. 2 तासाच्या ट्रेक नंतर आपण इथे पोहोचतो आणि इट्स अ वन टाइम लाईफ एक्सपिरियन्स आहे. वन्स इन अ लाईफ एक्सपिरियन्स. काहीतरी असेल ते कमाल आहे. बघा तुम्ही एका दगडाच्या आडोशाला बसलेलो आहे. भयंकर फोर्स आहे. पाऊस नाही आहे. धबधब्याचं पाणी एवढं जोरात वाहतोय. त्यामुळे कॅमेरा घालतोय ना फोन चालतोय. बघा आम्ही परत त्या बॅगच्या स्पॉटला आलेलो आहे आणि आता कुणालने ड्रोन काढला आहे. आता काहीतरी थोडेफार सिनेमॅटिक शॉट घेऊ आपण आणि लकीली पाऊस पण थांबलेला आहे.